आपकी अदालतमध्ये वीरेंद्र सहवाग यांच्यावर आरोप आहे की यांनी आपल्या फॅन्सचं मन दुखावलं आहे. ज्या दिवशी तुम्ही सेहवाग संन्यास घेतला आणि भारताची टीम साऊथ आफ्रिकेकडून जेव्हा हारताना दिसली तेव्हा लोक म्हणत होते सेहवाग असता तर त्यांना चांगलं धुतलं असतं. लोक म्हणत होते टीममध्ये सेहवाग असता तर डिव्हिलियर्सना उत्तर दिलं असतं आणि तुम्ही रिटायरमेंट अनाऊन्स केली, लोकांची मनं दुखवली. नाही सर, मी माझ्या फॅन्सना पण खूप खुश केलं आहे, माझ्या इनिंग्समधून, माझ्या चौकारातून, षटकारातून. पण हे तर जेव्हा मी 30 वर्षाचा होतो तेव्हाच डिसाईड केलं होतं की मी 37व्या वर्षी रिटायर होईन. हां, जर सिलेक्टर्सने मला संधी दिली असती, जेव्हा त्यांनी मला ड्रॉप केलं, ते माझ्याशी बोलले असते, मला सांगितलं असतं की ते ड्रॉप करणार आहेत, तरी कदाचित मी त्यांना रिक्वेस्ट केली असती की ते ऑस्ट्रेलियाची सीरीज होती आणि लास्ट टेस्टमध्ये दिल्लीमध्ये होती, तर मी दिल्लीवाली मॅच घेऊन रिटायर होऊ शकत होतो, पण त्यांनी असं केलं नाही आणि मला संधी दिली नाही. तर कुठे ना कुठे मला अशी खंत पण राहील की पूर्ण आयुष्य मी खेळता रिटायर झालो असतो तर चांगलं असतं. पण हे आयुष्याचा एक भाग आहे, एक स्पोर्ट्समनच्या आयुष्यामध्ये, की जेव्हा तो खेळत असतो त्याला जाणीव होत नाही की कधी सोडलं पाहिजे, पण जेव्हा त्याला ड्रॉप केलं जातं तेव्हा कदाचित तो विचार करतो. पण मी डिसाईड केलं होतं की मी 37 वर्षांचा जेव्हा होईल तेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटचा निरोप घेऊन आणि IPL मधून पण निरोप घेईन. तर जेव्हा मी 20 ऑक्टोबरला 37 वर्षाचा झालो त्या दिवशी मी क्रिकेटचा निरोप घेतला शेवटी. पण जेव्हा तुम्ही हारताना बघता इंडिया टीमला, जेव्हा तुम्ही बघता की एकानंतर एक बॅट्समन आउट होत आहेत, तर तुम्हाला दया नाही येत की अरे मी असतो तर कदाचित थोडी मदत केली असती? नाही सर, म्हणजे मी पण खूप वेळा आउट झालो आहे. मी पण डिसअपॉइंट केलं असेल माझ्या साथीदारांना, दर्शकांना, जेव्हा ते माझी बॅटिंग बघायला आले आणि मी 0 किंवा 2 किंवा 10 किंवा 20 आउट झालो असेल. हे तर पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ आहे आता की लोक तर असं म्हणतायत की आजकाल जे आपल्या क्रिकेट टीमचे खेळाडू आहेत ना, ते भजन गातायत, ओ पालनहारे, ओ निर्गुण्यारे, तुमरे बिन हमरा कोनो नहीं. फक्त परमेश्वरच मालक आहे आता. सर असं नाहीये, म्हणजे हे तर गाणं आहे, हे देवाचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे, पण मजा-मस्करीची गोष्ट वेगळी. पण आपली टीम उत्तम आहे, त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला.